हॅलो एव्हरीवन, वेलकम टू हर डेली टेल्स यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत आमरस पुरी याची रेसिपी। चला तर आपण हे छान असे पिकलेले आंबे साईडला काढून घेऊया आणि आपण ह्यांना अर्धा तास भिजवत ठेवणार आहोत, म्हणजे जे चीक आहे ना ते सगळं निघून जाईल। त्यानंतर आपण हा देठाचा पोर्शन काढून घेणार आहोत आणि फक्त तुम्हाला हे प्रेस करायचं, हळूहळू प्रेस करून ते पल्प आहे तो काढायचा आहे। एकदम इझिली होतं। तर असं आपण सगळ्या आंब्यांचा पल्प काढणार आहोत। त्यानंतर आता आपण जी आंब्याची कोय असते त्याचं हे पल्प काढायचं आहे। ते ना थोडंसं पाणी टाकून तुम्ही असं प्रेस केलं ना तरी ते निघून जाईल। तर हे आपलं पल्प सगळं रेडी आहे। तर ह्याला मी व्यवस्थित थोडं मिक्स करते आणि त्याच्यामध्ये आपण 1 कप दूध टाकणार आहोत। 4 टेबलस्पून साखर टाकणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करा। त्यानंतर 1 टीस्पून वेलची पावडर टाकणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे काय झालं, मी ना ह्याला अर्धा पाऊण तास आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं। तर आपण आता ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। इथे मी हे मिक्सिंग जारमध्ये टाकत आहे। ह्याच स्टेजला तुम्हाला ना आईस क्यूब्स टाकायचे होते। माझे आईस क्यूब्स बनले नव्हते, त्यामुळे मग मी त्याला रेफ्रिजरेटरमध्ये आधी ठेवलं होतं। याने काय होईल माहिती आहे का, आईस क्यूब किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याचा फायदा काय की आमरस ना काळा नाही पडत। वाव, बघा किती सुंदर कलर आहे। तर आपला आमरस आता रेडी आहे। चला तर आपण आता पटापट पुऱ्या काढून घेऊया। आपल्या पुऱ्याही रेडी झाल्या आहेत। आता आपण आमरसला छान असं गार्निश करूया ड्रायफ्रूट्सनी। काजू बदामाच्या बारीक कापा करून घेतल्या आहेत मी। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलंच तुम्ही करू शकता। चला तर आमरस पुरी खायला या। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग।